नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बघूया अगदी गावरान पद्धतीने फणसाची भाजी. तर त्यासाठी बघा आपण हा कोवळा फणस आणलेला आहे. कालच मी हा फणस गावाकडनं आणलेला आहे. छान ताजा कोवळा फणस आपण भाजीसाठी घेतला आहे. तर सर्वात आधी आपण फणस कट करून घेऊया. तर त्यासाठी सुरीला आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊया. फणसाला चीक भरपूर असतो आणि तो चीक लवकर निघला जात नाही. त्यासाठी बघा हाताला, सुरीला आणि परातीला म्हणजे ताटाला तर सगळीकडे आपण इथं तेलाचे हात लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता हा फणस आपण इथं कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने धारदार सुरीने हा फणस कट करून घेऊया. तुमच्याकडे कोयता असेल तर त्यांनी पण फणस छान कट करता येतो. तर इथं बघू शकता फणस आपण इथं कट केला. इथं चीक पाहू शकता तुम्ही. त्याच्यावर पण आता थोडंसं तेल लावून घेते आणि आपण हे कागदाने पुसून काढूया किंवा एखाद्या तुम्ही कापडाने सुद्धा पुसू शकता. तर अशा पद्धतीने हे चीक मी पुसून घेतलेलं आहे. तर सर्व बाजूने आता हा फणस आहे तो मी आता कट करून घेते. तर इथं बघा आता आपण याचे 2 तुकडे करूया. थोडंसं मला अवघड जाते. तर अशा पद्धतीने 2 आपण फणसाचे भाग करून घेऊया आणि त्यानंतर छोटे छोटे ह्याचे आपण पीस तयार करून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही अर्ध्या फणसाची मी इथं पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आता हा फणस आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर छोटे तुकडे करून ह्याचा मधला जो पांढरा भाग आहे तो आपल्याला सर्वात आधी काढून घ्यायचा. तो आपल्याला इथं भाजीमध्ये वापरायचा नाही आणि वरचा भाग कट करून आपल्याला अशा पद्धतीने इथं हे फणसाचे तुकडे करून घ्यायचे. तर इथं बघू शकता फणसाचे छान असे हे तुकडे करून घ्यायचे. तर काट्याचा भाग सुद्धा आपण इथं काढून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा फणस कट करून घेतला आहे ना हा भाग आपण इथं काढून टाकलेला आहे. तर आता फणस बघा कट केला आहे. पाणी घेतलं आहे. आता पाण्यामध्ये फणसाचे तुकडे घालून घेऊया. आता व्यवस्थित असे हे 1-2 वेळा फणसाचे तुकडे ते पाण्यातनं काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कुकरला फणस शिजवून घ्यायचं आहे. तर पाण्यात ठेवल्यामुळे फणस काळा पण पडणार नाही. आता इथं आपण कुकर घेतला आहे तर फणसाचे तुकडे आपण कुकरमध्ये घालून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व फणसाचे तुकडे आपण इथं कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता पाणी टाकूया आपण. तर थोडं पाणी मी टाकून घेतले. इथं बघू शकता जास्त पाणी नाही टाकायचं. तर एक साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकलेले आहे. आता ह्याच्यावर आपल्याला सगळीकडनं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ह्याला छान असा फणसाला मीठ आपल्याला लागलं जाईल आणि त्यानंतर आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतूया म्हणजे आपला कुकर पण खराब होणार नाही कारण की फणसाला भरपूर असा चीक असतो आणि पुन्हा एकदा थोडंसं बघा अर्धा पेला पाणी ओतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याला 3 शिट्ट्या करून घेऊया. 3 शिट्ट्या झाल्यात बघा. फणस छान असा शिजला आहे. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये फणस मस्त शिजलेला आहे. तर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण हे तुकडे ठेवून घेऊया. तर इथं बघा ताटामध्ये आपण फणस थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथं बघा फणस चांगला थंड झालेला आहे. तर त्यानंतर आपल्याला ह्याचे आता बारीक बारीक आता चुरा करून घ्यायचा आहे. तर सहज असं बघा हाताने हे चुरलं की मस्त असे ह्याचे छान छान अशा रेषा रेषा पडतात आणि अशा पद्धतीने जास्त बारीक पण करायचे नाही. थोडं आबडधोबड आपल्याला हा फणस आहे तो चुरून घ्यायचा आहे. हाताने बघा सहज असा चुरला जातोय. तर अशा पद्धतीने सर्व फणस आहे तो आपण आता चोरून घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही थोडे अर्धवट अर्धवट आपण मोठे तुकडे ठेवलेत आणि ह्यात अगदी छोटे छोटेसे गरे सुद्धा आहेत. त्यासाठी लागणारे आता बघा 2 कांदे मिडियम साईजचे, भरपूर असा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात आपण. तर इथं बघा कोथिंबीर लागणार आहे. हळद लागेल पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा, कांदा मसाला 2 चमचे, त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, पाव चमचा आपण हिंग घेतलाय. त्यानंतर आपल्याला इथं बघा मी तीळ आहेत कारळे काळे तीळ आपण इथं भाजून कुटून घेतलेत. ह्यानी भाजीला छान चव येते. 1 चमचा जिरं फोडणीसाठी तेल आपल्याला इथे लागणार आहे. तर सर्वात आधी चुरलेल्या फणसाला आपण थोडा मसाला लावून घेऊया. तर हळद टाकून घेतली, त्यानंतर गरम मसाला टाकलाय बघा आपण त्याच्यावर. त्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट पण टाकायचे, कांदा मसाला पण टाकलाय, धना पावडर पण टाकली. थोडे थोडे मसाले आपण ह्याच्यावर टाकून घेतलेत आणि आपण इथं भाजून घेतलेले कारळे त्याचा कूट तयार केलाय. तो पण म्हणजे तिळकूट आपण ह्याच्यावर टाकून घेतले. तिळकूट आणि ह्या भाजीला सुंदर अशी बघा चव येते. तर ह्या भाजीसाठी तुम्ही तिळकूट जरूर वापरा.
त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर पण लगेचच घालून घेऊया. आता सर्व साहित्य आपण छान मिक्स केलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवूया. आपण कढईमध्ये बघा थोडं जास्त असं म्हणजे 1.5 पळी तेल आपण इथं टाकलेलं आहे. तेल चांगलं बघा इथं कडकडलं की ह्याच्यामध्ये टेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या 10-12 लसूण पाकळ्या मी टेचून घेतल्यात त्या टाकल्यात. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेले, हिंग पावडर टाकली. लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आपण चिरून घेतलेले 2 कांदे आहेत ते आपण इथं फोडणीत टाकलेले आहेत. आता कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल थोडं जास्त वापरल्यामुळे भाजीला चव पण छान होती. मस्त चमचमीत अशी भाजी तयार होते. तर इथं बघू शकता. आता कांदा पण आपला परतायला लागलाय, लसूण पण छान परतलाय. आता उरलेले मसाले आपण इथे तेलात घालून घेणार आहे. हळद टाकून घेतली, त्यानंतर कांदा मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय. थोडेफार मसाले मी इथं ठेवले होते ते टाकून घेतले. आता मसाले पण एक मिनटं आपण चांगले परतून घेऊया, 1-2 मिनटं. आणि त्यानंतर आता सर्व आपण हा फणस आहे तो इथं फोडणीमध्ये घालून घेऊया. तर गॅस एकदम बारीक ठेवला आहे आणि फणस फोडणीत टाकून घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता भाजी छान आपण ही वर खाली करून घेऊया. आता पहिल्यांदा आपण ह्यात मीठ टाकलेलं आहे. अजून थोडं मीठ आपल्याला वरून लागणार आहे. ते आपण आता टाकणार आहोत. तर मीठ पण टाकून झालेलं आहे. पहिल्यांदा पण थोडं मीठ टाकलं होतं आपण. त्यामुळे आता प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे. आता भाजी छान आपण हलवून घेऊया. वरून पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकते. जरा कोथिंबीर आपण जास्त टाकली म्हणजे भाजी छान लागते. आणि आता हिला पुन्हा एकदा हलवून घेऊया. आणि आता ह्याला 1-2 मिनटं फक्त झाकण टाकूया. 2 मिनिटानंतर झाकण टाकलं होतं आपण काढून घेतलंय. आणि आता इथं बघू शकता छान अशी भाजी आपली ही परतलेली आहे. तर झटपट अशी आपली ही छान अशी चवदार एकदम अशी तिळकुट लावून आपण फणसाची भाजी तयार केलेली आहे. आता एका ताटलीमध्ये आपण लगेचच काढून घेऊया. तो वर्षातनं एकदाच बघा हा फणसाचा सीझन येतो. आणि अशा पद्धतीची भाजी जर कुठल्या घरात होत नसेल तर ते चुकीचं आहे. तर जरूर तुम्ही अशी भाजी एकदा तरी बनवून बघा. खूप चवीला छान लागते. भाकरीसोबत तर भाजी ही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने कोवळ्या फणसाची मी आज भाजी बनवलेली आहे. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.